आयुष्यातील सर्वात मोठी शोकांतिका ही नाही की तुमच्या प्रियजनांनी तुमच्या छातीत खंजीर खुपसला, तर सर्वात मोठी वेदना ही आहे की जेव्हा तो खंजीर तुमच्या हृदयात घुसत होता, तेव्हा ज्यांना तुम्ही तुमचे जग मानत होता तेच तुमच्या समोर हसत उभे होते. त्या रात्री जेव्हा आकाशातून पडणारे पावसाचे थेंब माझे अश्रू लपवण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा मी तुमच्या समोर हात जोडून रडले. मी पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न करत असताना त्या जड लोखंडी दरवाजाच्या बंद होण्याच्या आवाजाने माझ्या आत्म्याला कायमचे चिरडून टाकले. ज्या दरवाजात मी माझ्या आयुष्याची 5 वर्षे प्रत्येक श्वास गहाण ठेवून घालवली होती, त्याच दरवाजातून मला बाहेर ढकलण्यात आले. माझ्या नवऱ्याच्या हाताने दिलेला तो शेवटचा धक्का फक्त माझ्या शरीरालाच स्पर्श करत होता. एवढंच नाही तर ज्या माणसांचं नाव माझ्या भांगेतील कुंकवाने शोभून दिसत होतं, त्याच्यावर ठेवलेला माझा अढळ विश्वासही त्यामुळे ढासळला होता. पण जसा तो जड दरवाजा बंद होत होता, तसं फटीतून डोकावणाऱ्या माझ्या सासू सासऱ्यांच्या चेहऱ्यावरील सैतानी हास्याने मला सांगितलं की खेळ अजून संपलेला नाही, तो तर आत्ताच सुरू झाला आहे. कारण त्यांना हे माहीत नव्हते की ज्या व्यवसायाच्या जोरावर त्यांचा मुलगा आज यशाच्या शिखरावर आहे आणि मला मुंगीसारखं हाकलून देत आहे, त्यातली सर्व गुंतवणूक माझ्या भावाने पुरस्कृत केली होती, जी आता परत मिळणार होती. कारण मी न्यायालय आणि बँकेमार्फत त्यांची सर्व मालमत्ता आधीच माझ्या ताब्यात घेतली होती. ती भयंकर रात्र नेहमीप्रमाणेच एका शांत आणि थंडगार संध्याकाळी सुरू झाली. आमचं घर, जे बाहेरून एखाद्या ऐषारामी आणि सुसंस्कृत मध्यमवर्गीय कुटुंबाचं निवासस्थान वाटायचं, ते आतून एक दलदल बनलं होतं, जिथे मी रोज गुदमरून मरत होते. मी जीव मुठीत धरून होते. माझी सासू, जिचा दिवस सहसा माझ्या विरुद्ध कट रचण्याने सुरू व्हायचा, तिथे संध्याकाळी लक्षणीयरित्या शांत होती. जेव्हा कधी तिच्यात ही अनाकलनीय शांतता यायची, तेव्हा माझ्या हृदयाची धडधड वाढायची. मला स्पष्ट आठवते, दुपारची वेळ होती आणि मी स्वयंपाकघरात सर्वांसाठी जेवण बनवत होते. उकाड्यामुळे मला अस्वस्थ वाटत होते. घामाचे थेंब माझ्या डोळ्यात येत होते, पण माझे हात अविरतपणे काम करत होते. कारण जेवण वाढायला झालेला थोडासाही उशीर घरात भूकंप घडवून आणणार होता. माझी सासू जिन्यावरून खाली येऊन स्वयंपाकघराच्या दारात उभी राहिली. तिच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती, जणू काही एखाद्या शिकारीच्या डोळ्यात जी चमक येते जेव्हा तो आपल्या शिकारीला सापळ्यात तडफडताना पाहतो. अगदी तसंच. एकही शब्द न बोलता तिने किचनच्या काउंटरवर ठेवलेले काचेचे ग्लास ढकलले आणि खाली पाडले. काचेचे तुकडे एका मोठ्या आवाजासह फरशीवर विखुरले. मी भीतीने मागे सरकले आणि तिला घाबरून विचारले, आई, हे काय आहे का? काय झालं? तुम्ही ठीक आहात ना? तिने मला काहीच उत्तर दिले नाही. उलट मुद्दाम काचेच्या एका टोकदार तुकड्याकडे बोट दाखवले. त्यामुळे तिच्या हातातून रक्ताची धार वाहू लागली. गोंधळून मी तिचा हात पुसण्यासाठी हात पुढे केला, पण तिने पटकन माझा हात दूर ढकलला. तिच्या हास्याने माझ्या अंगावर काटा आला. एका सौम्य थंड आवाजात ती मला म्हणाली, आज हे घर एक असा खेळ खेळेल ज्याची तू स्वप्नातही कल्पना केली नसेल. आज संध्याकाळी जेव्हा माझा मुलगा घरी येईल, तेव्हा तो या रक्ताच्या प्रत्येक थेंबासाठी तुला जबाबदार धरेल. मी स्वयंपाकघराच्या थंड फरशीवर बसून होते. माझं हृदय धडधडत होतं. माझं हृदय इतकं जोरजोरात धडधडत होतं की मला माझ्याच हृदयाचे ठोके स्पष्टपणे ऐकू येत होते. माझी चूक काय होती हे मला कळत नव्हतं. मी हे घर माझंच मानलं होतं. माझ्या आईवडिलांनी माझ्यात रुजवलेली मूल्ये याच घराच्या दारात रुजवली होती. तरीही मी त्यांच्यासाठी नेहमीच एक अनोळखी आणि शत्रू बनून राहिले होते. दुपारची संध्याकाळ कधी झाली हे मला कळलंच नाही. मी फक्त फुटलेल्या काचेकडे आणि माझ्या उद्ध्वस्त आयुष्याकडे एकटक पाहत राहिले. संध्याकाळी बरोबर 7 वाजता जेव्हा बाहेर गाड्यांचा आवाज आला आणि दाराची बेल वाजली, तेव्हा माझे पाय थरथरू लागले. माझे पती राघव, एक सधन व्यावसायिक,
त्यांची चकचकीत गाडी लावत होते. तो कामावर नेहमीच तणावात असायचा, पण गेल्या काही महिन्यांपासून त्याचे माझ्याशी वागणे अत्यंत आक्रमक आणि क्रूर झाले होते. तो हॉलमध्ये शिरल्याबरोबर तोपर्यंत अगदी शांत बसलेल्या माझ्या सासूबाई अचानक मोठ्याने रडू आणि ओरडू लागल्या. त्यांचे रडणे इतके स्वाभाविक वाटत होते की त्यांना फसवणे अशक्य होते. राघवने आपली फाईल सोफ्यावर फेकली आणि तो आईकडे धावत गेला. त्यांनी पाहिले की आईच्या हाताला पट्टी बांधलेली होती आणि ती वेदनेने विव्हळत होती. राघवने घाबरून विचारले, आई, हे सगळं काय आहे? हे कसं झालं? हे कोणी केलं? माझी सासू रडत रडत माझ्याकडे बोट दाखवत म्हणाली. ती म्हणाली, राघव, तुझ्या बायकोने आज सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. तिने माझ्याकडे चहा मागितला आणि जेव्हा मी म्हणाले की मला थोडं डोकं दुखतंय आणि मी नंतर बनवेन, तेव्हा तिने माझ्यावर हात उचलून मला इतक्या जोरात ढकलले की मी काचेवरच पडले. मी तिथेच स्तब्ध उभी राहिले. माझ्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडला नाही. मी निघत होते. मी राघवकडे पाहिले. माझ्या डोळ्यात निरागसतेचे अश्रू दाटून आले होते. मला ओरडून म्हणावेसे वाटत होते, राघव, हे खोटं आहे, हे धांदत खोटं आहे. मी अशा गोष्टीची कल्पना सुद्धा करू शकत नाही. पण मी तोंड उघडण्याआधीच खोलीच्या एका कोपऱ्यात वर्तमानपत्र वाचण्याचे नाटक करत बसलेले माझे सासरे उठून उभे राहिले. अतिशय गंभीर आणि जड आवाजात म्हणाले, राघव, तुझी आई जे सांगत आहे ते अगदी खरं आहे. त्या मुलीने तुझ्या आईचा गळा दाबून तिला जमिनीवर कसं पाडलं हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. जर मी वेळेवर पोहोचलो नसतो तर कदाचित तुझी आई आज जिवंत नसती. या खोट्या साक्षीने माझ्या काळजाला जळत्या लोखंडी बाणासारखे भेदले. घरातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती, ज्यांना मी माझे वडील मानत होते, ते एका निरपराध व्यक्तीवर इतक्या सहजपणे इतके गंभीर आरोप करू शकतात, या विचाराने माझा देवावरील विश्वास पूर्णपणे डळमळीत झाला. राघवचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. त्याचे डोळे रक्तासारखे लाल झाले होते. तो पूर्णपणे खचला होता. तो माझ्या दिशेने पुढे सरकला. त्याच्या हालचाली इतक्या हिंसक होत्या की मी मागे सरकले. आता सुटण्याचा काहीच मार्ग नव्हता. राघवने माझा हात इतक्या निर्दयपणे पकडला की माझ्या मनगटातील हाडे मोडतील असे मला वाटले. तो ओरडला, तुझी माझ्या आईवर हात उचलण्याची हिंमत कशी झाली? या घराने तुला काय दिलं नाही? मी एका सामान्य घरातल्या मुलीला माझ्या घराची राणी मानलं आणि तू माझ्या आईसोबत असं केलंस? रडत रडत त्याचे पाय धरण्याचा प्रयत्न करत मी म्हणाले, राघव, माझं ऐक. देवासाठी माझ्याकडे बघ. मी माझ्या आईसारख्या सासूवर असा हात कसा उचलू शकले? हा सगळा एक घट आहे. ती खोटं बोलत आहे. पण राघववर जणू काही भूत संचारले होते. त्याला माझ्या किंकाळ्या, माझे अश्रू, मी निर्दोष असल्याची माझी विनवणी ऐकू येत नव्हती. त्याने माझे केस पकडले आणि मला हॉलमधून मुख्य दरवाजाकडे ओढत नेले. फरशीवर घासल्याने माझ्या बांगड्या तुटत होत्या आणि माझ्या मुनगटातून रक्त वाहत होते. मी ढसाढसा रडत होते, पण राघवच्या मनात कणभरही दया नव्हती. जेव्हा त्याने मला मुख्य दारातून बाहेर ढकलले तेव्हा मी थंडगार सिमेंटच्या पायवाटेवर कोसळले. बाहेर मुसळधार पाऊस सुरू झाला होता. विजांच्या कडकडाटात मी राघवला दाराचे हँडल पकडून तिथे उभे असलेले पाहिले. त्याच्या मागे हॉलच्या अंधुक प्रकाशात माझी सासू आणि सासरे खांद्याला खांदा लावून उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य एखाद्या सैतानाच्या विजयाच्या हास्यासारखे होते. त्यांनी एकमेकांकडे आणि मग माझ्याकडे पाहिले. जणू काही ते मला सांगत होते, बघ, शेवटी आम्हीच जिंकलो. तू कितीही प्रयत्न केलास तर या मुलाला आमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाहीस. आतापासून तू या घराच्या आसपास कुठेही दिसलीस तर माझ्यापेक्षा जास्त वाईट कोणी नाही. इथून चालती हो आणि तुझ्या गरीब आईबापाकडे जाऊन भीक माग. असं म्हणून त्याने आपल्या पूर्ण ताकदीने दार धाडकन बंद केलं. दार धाडकन बंद होण्याचा तो आवाज आजही माझ्या कानात घुमतो. मी त्या पावसात, त्या काळोखात उभी होते. रात्री मी रस्त्यावर एकटीच पडून होते. माझं शरीर दुखत होतं, पण माझ्या आत्म्यावरच्या जखमा मला आतून पोखरत होत्या. पण त्या छिन्न विछिन्न अवस्थेतही माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात मी ते सत्य जिवंत ठेवलं होतं, जे लवकरच त्यांचं जग उद्ध्वस्त करणार होतं. तो व्यवसाय, त्या गाड्या आणि
अक्कोला घराबाहेर काढून तो जो दर्जा मिळवला होता त्या सगळ्याचा पाया माझ्या भावाच्या पैशांवर होता. आपल्या बहिणीला सुखी आयुष्य मिळावं या आशेने माझ्या भावाने आपली जमीन विकून आयुष्यभराची कमाई राघवच्या व्यवसायात गुंतवली होती. पण मी हार मानणाऱ्यांपैकी नाही हे मला माहीत नव्हतं. आणि त्या दारामागे बसलेल्या त्या 2 हसऱ्या म्हाताऱ्या कोल्ह्यांना याची काहीच कल्पना नव्हती की मी आधीच एक असं पाऊल उचललं होतं ज्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीन हादरून जाईल. ज्या दिवशी मी या घरात पाऊल ठेवलं त्या पहिल्या दिवसापासूनच मला याची जाणीव झाली आहे. मी एक परकी आहे असे गृहीत धरले जायचे. जेव्हा कधी माझे आणि राघवचे भांडण व्हायचे तेव्हा त्याची आई मध्ये पडून क्षुल्लक गोष्टीचे मोठे भांडण करायची. बाहेरच्या जगात अत्यंत समजूतदार आणि शांत स्वभावाचा असलेला राघव आईसमोर आला की पूर्णपणे भानावर नसायचा. त्याने हे कधीच समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही की या घरात आणखी एक व्यक्ती राहते जिला भावना आणि स्वाभिमान आहे. वर्षानुवर्षे मी त्याचे कठोर शब्द हसत मुखाने सहन करत होते, या आशेने की एके दिवशी माझी निष्ठा त्याचे हृदय वितळवेल. पण तसे कधीच घडले नाही. त्या रात्री त्या अंधाऱ्या रस्त्यावर एकटी उभी असताना मला जाणीव झाली की जेव्हा नात्यात आदर उरत नाही तेव्हा ते टिकवण्यात काही अर्थ नसतो. राघव ज्या व्यवसायाला आपली जहागीर समजत होता तो खरं तर पत्त्यांचा वाडा होता जो कोसळण्याच्या मार्गावर होता. जेव्हा माझ्या भावाने त्या व्यवसायात गुंतवणूक केली तेव्हा त्याने एक अतिशय तपशीलवार पण मजबूत कायदेशीर दस्तऐवज तयार केला होता. पैशाच्या लोभापायी राघवने न वाचताच सही केली होती. त्यात एक अशी अट होती जी काही क्षणात राघवचे संपूर्ण साम्राज्य उद्ध्वस्त करू शकली असती. त्या थंड रात्री मी पूर्णपणे भिजलेली धडपडत पुढे जात होते. पण काही क्षणांपूर्वी होती तितकी माझी पावले आता कमजोर राहिली नव्हती. आता माझ्या अंतःकरणात एक नवा क्रोध, एक नवी शक्ती उफाळून येत होती. ज्या उंबरठ्याला मी माझे मंदिर मानले होते तो मला सोडावाच लागणार होता. पण मी परत येणार होते, एक असहाय्य सून म्हणून नव्हे तर माझ्या भावाच्या कष्टाच्या पैशावर उभारलेल्या साम्राज्याची हक्काची मालकीण म्हणून. मी स्टेशनच्या दिशेने चालत असताना माझ्या प्रत्येक पावलासोबत समुदाय 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 या गाण्याचा नाद घुमत होता. माझ्या आठवणी मला मागे खेचत होत्या. मला आठवलं की लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात राघवने मला किती मोठी वचनं दिली होती. तो म्हणाला होता की तो मला कधीही रडू देणार नाही. ते सर्व शब्द, ती सर्व वचनं केवळ एक ढोंग होती, त्याचे स्वतःचे स्वार्थी हेतू साध्य करण्याचे एक साधन होते. आज माझ्या सासूने ज्या प्रकारे हे सगळं नाटक रचलं त्यामुळे मी विचार करू लागले. पण त्यामुळे मला हा प्रश्न पडला की एक स्त्री दुसऱ्या स्त्रीबद्दल इतका द्वेष कसा बाळगू शकते? केवळ मी त्यांच्या मुलाच्या आयुष्यात आले म्हणून, की मी त्यांच्या प्रत्येक चुकीच्या कृत्यात त्यांना पाठिंबा दिला नाही म्हणून? मला आता या प्रश्नांची उत्तरे नको होती. मला फक्त न्याय हवा होता. असा न्याय जो या समाजातील प्रत्येक स्त्रीला जेव्हा ती स्वतःला हतबल समजते तेव्हा मिळायलाच हवा. ती स्त्री निरपराध असूनही अशा प्रकारे छळली जाते आणि घरातून हाकलून दिली जाते. तिला शोधून काढायलाच हवं. माझे डोळे आत्ता पूर्णपणे कोरडे पडले होते आणि त्यांच्या जागी एक थंडगार संताप आला होता. राघव आणि त्याच्या आईवडिलांना आज जणू काही एक मोठी लढाई जिंकल्यासारखं वाटत असेल. ते घरात बसून आपण हे करून दाखवलं याचा आनंद साजरा करत असतील. त्यांनी आपल्या मार्गातील काटा कायमचा दूर केला आहे या गोष्टीचा ते कदाचित आनंद साजरा करत असतील. पण त्यांना हे माहीत नव्हतं की त्यांनी फेकून दिलेला तोच काटा एक अशी ठिणगी बनणार होता जी त्यांच्या संपूर्ण अस्तित्वाला जाळून राख करणार होती. माझ्या भावाने मला एक नेहमी गोष्ट शिकवली, कोणाचीही साथ कधीही सोडू नकोस, कोणाचे वाईट करू नको. पण जर कोणी तुमचे वाईट केले तर इतक्या जोरदार प्रत्युत्तर द्या की ते पुन्हा कोणाचेही तसे करण्याचे धाडस करणार नाहीत. तो धडा लक्षात ठेवून मी पुढे वाटचाल केली आणि त्या रात्रीची प्रत्येक किंकाळी मनात साठवून ठेवली, जेणेकरून योग्य क्षण आल्यावर त्यातून एक वादळ निर्माण होईल. ती पावसाळी रात्र कधीही न संपणारी वाटत होती.
मी त्याच थंड रस्त्यावर गुडघे टेकून बसून राहिले होते. पाण्याचे मोठे थेंब माझ्या चेहऱ्यावर पडत होते, पण माझ्या डोळ्यातून वाहणारे अश्रू पावसापेक्षाही जास्त उष्ण आणि वेदनादायी होते. माझे संपूर्ण शरीर थरथरत होते, केवळ थंडीमुळे नाही तर नुकत्याच बसलेल्या धक्क्यामुळे. मी आकाशाकडे पाहिलं. काळ्या ढगांमधून विजा कडकडत होत्या. जणू काही निसर्गच माझ्या असह्यतेवर हसत होता. कुठे जावं, कोणतं दार ठोठवावं हे मला कळत नव्हतं. या शहरात त्याच्याशिवाय माझं असं कोणीच नव्हतं, ज्या घरातून मला नुकतंच कचऱ्यासारखं बाहेर फेकण्यात आलं होतं. राघवचे शब्द, इथून चालती हो आणि तुझ्या गरीब घरच्यांकडे भीक माग, वितळलेल्या शेषासारखे माझ्या कानात घुमत होते. स्त्रीला खरंच स्वतःची अशी ओळख नसते का? लग्नानंतर तिचे हक्क फक्त तिच्या आयुष्यापुरतेच टिकतात का? समोरच्या व्यक्तीच्या इच्छेपर्यंत? या प्रश्नांची उत्तरे नव्हती, फक्त शांतता आणि माझे गुंदके होते. रात्र जसजशी गडद होत गेली तसतशी माझी जगण्याची इच्छा क्षीण होऊ लागली. मी विचार केला, समोर खवळलेल्या नदीत उडी मारून आपले जीवन का संपवू नये? एका क्षणात सर्व काही संपून जाईल. नाही वेदना, ना हा अपमान. मी नदीच्या पुलाच्या दिशेने चालू लागले, पण तेवढ्यात माझे विचार माझ्या वृद्ध आईवडिलांकडे आणि लहान भावंडांकडे धावले. माझ्या भावाचा चेहरा फिक्का पडला. राघवचा डबघाईला आलेला व्यवसाय पुन्हा रुळावर आणण्यासाठी पैसे उभे करण्याकरिता माझ्या भावाने, अमितने आपले शिक्षण सोडून दिले होते आणि आपल्या सर्व स्वप्नांचा त्याग केला होता. अमित नेहमीच तो मला म्हणायचा, दीदी, या जगात तुझ्या आनंदापेक्षा माझ्यासाठी दुसरं काहीही महत्त्वाचं नाही. जर दाजीचा धंदा चांगला चालला तर तिथे तू राज्य करशील. जर मी आज मेले तर माझ्या घरच्यांचं काय होईल? ते जिवंतपणीच मरतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या बंद दाराआडच्या गुन्हेगारांना कधीच शिक्षा होणार नाही. तो तिथे हसत उभा होता. नाही, मी इतक्या सहजासहजी मरू शकत नव्हते. मला जगायलाच हवं होतं, स्वतःसाठी नाही तर निदान त्या सत्यासाठी जे अजून जगासमोर यायचं होतं. मी माझ्या साडीचा पदर कमरेभोवती घट्ट बांधला. माझे विस्कटलेले केस सावरले आणि रेल्वे स्टेशनच्या दिशेने चालू लागले. माझ्या पायात चपला नव्हत्या. सिमेंटचे छोटे दगड माझ्या तळपायांना टोचून रक्त काढत होते, पण ती शारीरिक वेदना माझ्या हृदयातील जखमापुढे काहीच नव्हती. स्टेशनवर पोहोचल्यावर मी कशीबशी सकाळची पहिली ट्रेन पकडली, जी मला माझ्या घरी, माझ्या लहानशा गावी घेऊन जाणार होती. ट्रेनच्या डब्यात बसून मला खिडकीतून बाहेरचे जग दिसत होते. मी पाहत असताना मागची 5 वर्षे एखाद्या चित्रपटाप्रमाणे माझ्या डोळ्यासमोरून तळून गेली. जेव्हा मी राघवशी लग्न केले तेव्हा तो इतका श्रीमंत नव्हता. त्याचे एक छोटेसे भाड्याचे कार्यालय होते आणि त्याच्यावर कर्जाचा मोठा बोजा होता. पण त्याच्या चेहऱ्यावरचा निरागसपणा, मला जगातले सर्व सुख देण्याची त्याची मोठी आश्वासने, यामुळे माझ्या त्याच्यावर आंधळा विश्वास बसला. मला ते करायला भाग पाडलं गेलं. मला काय माहीत होतं की निरागसता हा केवळ एक मुखवटा होता, जो आपल्या आईच्या पदराला चिकटून बसलेल्या एका अत्यंत लोभी आणि असहाय्य व्यक्तीला लपवत होता. सकाळचे 11 वाजता जेव्हा ट्रेन माझ्या गावच्या स्टेशनवर पोहोचली तेव्हा सूर्य आधीच तळपत होता. मी अत्यंत वाईट अवस्थेत होते. माझे कपडे धुळीने माखले होते आणि सुजलेल्या डोळ्यांनी मी माझ्या घराच्या रस्त्यावर आले. शेजाऱ्यांनी मला या अवस्थेत पाहिले आणि ते आपापसात कुजबुजायला लागले, पण मी त्याकडे लक्ष दिले नाही. माझ्या घराच्या जुन्या लाकडी दाराला स्पर्श करताच मी ढसाढसा रडू लागले. माझ्या आईने दार उघडून माझी अवस्था पाहताच तिच्या हातातील पाण्याचे भांडे घसरून खाली पडले. ती किंचाळली, मुली, तुला काय झालं आहे? आता खाटेवर झोपलेले माझे वडील एका काठीचा आधार घेत बाहेर आले. माझी अवस्था पाहून त्यांचे हात थरथरू लागले. मी आईला मिठी मारली आणि स्वतःला तिच्या स्वाधीन केले. मी फक्त एवढंच म्हणू शकले, आई, त्यांनी मला बाहेर हाकलून दिले. त्यांनी मला खोटारडे ठरवून घरातून हाकलून दिले. हे ऐकून माझा भाऊ अमित खूप संतापला. त्याने लगेच राघवला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण राघवचा त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मी त्याचा नंबर ब्लॉक केला होता. त्या दिवशी माझ्या घरातली चूल पेटली नाही. माझे वडील एका कोपऱ्यात शांतपणे बसून आपल्या नशिबाला दोष देत होते. तुम्ही तुमच्या सुंदर मुलीला कोणत्या नरकात ढकलले आहे? अमित माझ्या शेजारी बसला.
त्याने माझा हात धरला आणि म्हणाला, दीदी रडू नकोस. जोपर्यंत तुझा भाऊ जिवंत आहे तोपर्यंत तुला कोणीही इजा करू शकत नाही. राघवला वाटतं का की तो खूप मोठा माणूस झाला आहे? तो आज ज्या स्थानावर पोहोचला आहे ते तो विसरला आहे. त्यासाठी पैसे देण्यासाठी मी माझी जमीन सुद्धा विकली. मी अमितकडे पाहिले. त्याचे डोळे केवळ रागानेच भरलेले नव्हते, तर त्यात एक अनाकलनीय गोडताही होती. तो म्हणाला, दीदी तुम्हाला आठवतंय का की 3 महिन्यांपूर्वी जेव्हा तुम्ही इथे आला होतात तेव्हा तुम्ही माझ्याकडून एका कागदावर आणि काही कागदपत्रांवर सही करून घेतली होती. मी होकारार्थी मान हलवली. राघवने मला जे सांगितले होते ते मला आठवले. तो म्हणाला की त्याला काही व्यावसायिक कागदपत्रांची पूर्तता करायची आहे, म्हणून त्या कागदपत्रावर त्याच्या भावाची सही हवी आहे. अमितने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि शांत पण गंभीर आवाजात म्हणाला, दीदी राघव स्वतःला खूप हुशार समजतो. हो, पण त्याला हे माहीत नव्हतं की त्याने तुझ्यासाठी विणलेल्या जाळ्यात माझाही हात होता आणि मी कायदेशीररित्या सगळं आधीच निश्चित केलं होतं. जेव्हा अमितने तेव्हा माझं सांत्वन केलं तेव्हा मला जाणवलं की जग कितीही उलथापालथ झालं तरी रक्ताचे नाते कधीच बदलता येत नाही. मी भानावर नव्हते आणि फक्त मला आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचं होतं. मला आठवलं, माझी सासूबाई नेहमी म्हणायच्या, तुमचे आईवडील गरीब आहेत, त्यांनी आम्हाला आमच्या लायकीचं काहीच दिलं नाही. त्या नेहमी माझ्या आईवडिलांच्या साधेपणाची चेष्टा करायच्या. राघवही त्यांच्याशी सहमत असायचा. मला आठवतं, एकदा वडील आम्हाला म्हणाले होते, जेव्हा ते मला भेटायला शहरात आले तेव्हा राघवने तिला नीट पाणीसुद्धा दिले नाही आणि एखाद्या अनोळखी व्यक्तीप्रमाणे तिला एका कोपऱ्यात बसवले. त्या दिवशी मला रडू कोसळले होते, पण राघवच्या रागाच्या भीतीने मी काही बोलले नाही. गप्प राहणे ही माझी मोठी चूक होती. जर मी त्या दिवशी बोलले असते तर कदाचित आम्हाला आजच्या दिवसाला सामोरे जावे लागले नसते. अमित त्यांनी मला पाणी प्यायला दिले आणि म्हणाले, दीदी आता त्याची आठवण काढून अश्रू ढाळण्याची गरज नाही, कारण जो पुरुष आपल्या पत्नीच्या सन्मानाचे रक्षण करू शकत नाही तो पुरुष म्हणून घेण्याच्या लायकीचा कधीच नसतो. आईच्या बोलण्याने दिशाभूल होऊन राघवने स्वतःच्या विनाशाचा मार्ग निवडला आहे. पलंगावरून उठून माझ्याकडे एक बाबा म्हणाले, बाळा मी माझ्या आयुष्याची सगळी बचत तुझ्या लग्नावर खर्च केली. मला वाटलं होतं की तू मोठ्या घरात आनंदी राहशील, पण मला काय माहीत होतं की ती घरं इतकी पोकळ आणि लोभी ठरतील. मी माझ्या वडिलांचे अश्रू पुसले आणि म्हणाले, बाबा काळजी करू नका, मी तुम्हाला कधीच निराश करणार नाही. अमितच्या डोळ्यातील चमक पाहून त्यांच्या चेहऱ्यावर हसू आले. त्यामुळे मला नवी आशा मिळाली. मला जाणवू लागले की जरी माझे घर उद्ध्वस्त झाले असले तरी माझा स्वाभिमान अजूनही जिवंत आहे. त्या रात्री आई वडिलांच्या घरातल्या त्या छोट्या खोलीत झोपताना मला ते जुने दिवस आठवले, जेव्हा मी निश्चिंतपणे जगत होते. राघव सोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणात आता मला फक्त स्वार्थ आणि आत्मीयता दिसत होती. त्याचे प्रेम सदैव माझ्या भावाकडून अधिक पैसे उकळण्याचा हा एक मार्ग होता. जेव्हा कधी व्यवसायात अडचण यायची तेव्हा राघव माझ्याकडे येऊन उदास चेहरा करायचा आणि मी ते त्याच्या बोलण्यापुढे झुकून अमितला बोलवायचे. अमितने मला कधीच नकार दिला नाही. त्याने स्वतःच्या सर्व गरजांचा त्याग करून राघवला मदत केली, पण राघवने त्या मदतीचे बक्षीस म्हणून मला हे दिले. माझे सासरे, ज्यांनी समाजात नेहमी एका प्रतिष्ठित माणसाचा आव आणला होता, त्यांनी मला एक खोटी साक्ष दिली जी मला काट्यासारखी बोचली. एवढा वयस्कर माणूस इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकतो याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. त्यांनी आपल्या सुनेचा अपमान करण्याच्या पत्नीच्या कटास पूर्ण पाठिंबा दिला होता, पण आता हे सर्व बदलणार होते. अमितने मला सांगितले की दुसऱ्या दिवशी आपल्याला शहरातील एका खूप मोठ्या वकिलाला भेटून पुढील वाटचाल ठरवायची होती. सकाळची किरणं माझ्या आयुष्याला कोणते नवीन वळण देतील या विचारात मी खिडकीतून बाहेर पाहत होते. मी आता हार मानणार नव्हते.
त्या थंड रस्त्यावर सांडलेल्या प्रत्येक अश्रूचा हिशोब मला हवा होता. मी अश्रू ढाळले होते. राघवला त्याची जागा दाखवून देणे हेच माझ्या आयुष्याचे एकमेव ध्येय होते. त्याच्या आलिशान बंगल्याचा पाया हादरवून टाकण्याची वेळ आली होती. माझ्या सासूबाईंचे ते दृष्ट हास्य फार काळ टिकणार नव्हते. मी माझ्या भावाचा हात धरला आणि स्वतःला आतून बळ दिले. मला माहीत होतं की मार्ग कठीण असणार आहे, पण माझं कुटुंब माझ्या सोबत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्याकडे ते सत्य होतं जे राघवच्या संपूर्ण साम्राज्याला हादरवून टाकणार होतं. अमितने शांतपणे त्याच्या डायरीत काहीतरी लिहून घेतलं आणि मला म्हणाला, दीदी झोप, उद्या आपली खरी लढाई सुरू होणार आहे आणि तुम्हाला ती पूर्ण ताकदीने लढावी लागेल. मी डोळे मिटून घेतले, पण झोप काही केल्या लागत नव्हती. दार बंद होण्याचा आवाज माझ्या कानात घुमत होता आणि माझं हृदय सोडाच्या भावनेने पेटून उठलं होतं. मला आई वडिलांच्या घरी जाऊन 1 आठवडा झाला होता. त्या 7 दिवसात राघव किंवा त्याच्या कुटुंबियांकडून मला एकही कॉल किंवा मेसेज आला नव्हता. जणू काही माझं अस्तित्वच नव्हतं. माझा फोन बंद होता, कारण मी तीच व्यक्ती होते ज्या व्यक्तीने माझ्या निर्दोषत्वावर विश्वास ठेवण्याऐवजी आपल्या आईच्या खोट्या अश्रूंना निवडले. त्याचा आवाज मला कधीच ऐकायचा नव्हता, पण आतून माझं हृदय प्रत्येक क्षणी जळत होतं. रोज मी आरशात माझा चेहरा बघायचे आणि स्वतःला विचारायचे, माझी चूक काय होती? कोणावर इतकं जीवापाड प्रेम करणं आणि त्यांच्या कुटुंबाला आपल्या गरजेच्या सर्व गोष्टी देणं हे योग्य होतं का? माझी सर्वात मोठी चूक होती प्रत्येक लहान सहान गोष्टीवरून मला टोचून बोलणारी माझी सासू आणि नेहमी धार्मिक गोष्टी बोलणारे पण आतून पूर्णपणे पोकळ असलेले माझे सासरे. या दोघांनी मिळून माझ्या आयुष्याला एका जिवंत प्रेतामध्ये बदलून टाकलं होतं. पण आता रडण्याची वेळ संपली होती. माझी गमावलेली आत्मसन्मान परत मिळवण्याची वेळ आली होती. अमित सकाळपासून वकिलाला भेटायला जात असल्याचे सांगून बाहेर गेला होता. दुपारी जेव्हा तो परत आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता होती. जणू काही एखादी मोठी लढाई जिंकण्यापूर्वी एखादा सेनापतीच्या चेहऱ्यावर हसावे तसे समाधान. त्याने बाबांना आणि मला हॉलमध्ये बोलावले. बाबांचे डोळे अजूनही पाणावलेले होते आणि त्यांना त्यांच्या मुलीच्या भविष्याची भीती वाटत होती. अमितने टेबलावर एक जाड फाईल ठेवली. तो मला म्हणाला, दीदी आता कमजोर होण्याची गरज नाही. राघवने तुझ्यासोबत जे केलं तो एक कायदेशीर गुन्हा आहे, पण आपण फक्त घरगुती हिंसाचाराचा खटला दाखल करून स्वस्थ बसणार नाही. जिथे त्याला सर्वात जास्त दुखेल तिथेच आपण घाव घालू. त्याचा पैसा, त्याचा धंदा, त्याचा अहंकार या सगळ्यांनी त्याला आंधळे केले आहे. मी अमितकडे बघून विचारलं, अमित तुला काय करायचं आहे? मला स्पष्ट सांग, मला काहीच सुचत नाहीये. अमितने फाईल उघडली, त्यातून काही कागदपत्र बाहेर काढली आणि माझ्यासमोर ठेवली. तो म्हणाला, दीदी राघवला वाटलं की त्याने माझ्याकडून घेतलेले पैसे स्वतःच्या फायद्यासाठी आहेत. ती एका भावाने आपल्या बहिणीला स्थायिक होण्यास मदत म्हणून दिलेली भेट होती आणि त्याचा कोणताही लेखी हिशोब नव्हता. पण जेव्हा तुम्ही 3 महिन्यांपूर्वी मला ती कागदपत्रे आणून दिली ज्यात राघवने आणखी 5 लाख रुपयांची मागणी केली होती, तेव्हा मला त्याच्या हेतूंबद्दल संशय आला. मी त्यावेळी तयार केलेली कागदपत्र फक्त ती केवळ एक साधी पावती नव्हती, तर एक कायदेशीर भागीदारी करार आणि कर्ज करार होता, ज्यावर राघवने घाईगडबडीत आणि लोभापायी ते न वाचताच सही केली. त्या करारानुसार जर राघवने तुमच्याशी कोणत्याही प्रकारे गैरवर्तन केले किंवा तुम्हाला घरातून हाकलून दिले, तर व्यवसायाची मी माझी संपूर्ण गुंतवणूक, जी एकूण भांडवलाच्या 70% आहे, 24 तासांच्या आत त्वरित परत केली पाहिजे. जर तो तसे करण्यात अयशस्वी झाला तर कंपनीमधील त्याची संपूर्ण मालकी माझ्याकडे हस्तांतरित केली जाईल. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. अमितने पडद्यामागे इतकी मोठी तयारी केली होती याची मला अजिबात कल्पना नव्हती. हो,
पण तरीही माझ्या मनात एक प्रकारची उत्सुकता होती. मी अमितला म्हणाले, पण अमित, राघवजवळ आता खूप पैसे आहेत. तो तुझे पैसे परत करून पुन्हा त्याच्या ऐशारामाच्या आयुष्यात परत जाईल. मग आपण आपला स्वाभिमान कसा परत मिळवणार? त्याने माझा जो अपमान केला आहे त्याचा बदला आपण कसा घेणार? अमित हसला. त्या हास्यामागे एक खोल रहस्य दडले होते. तो म्हणाला, दीदी, तुम्हाला वाटतं का की राघवच्या मालकीच्या गाड्या आणि ते आलिशान घर त्यांचं स्वतःच आहे? हो, ते त्यांचंच आहे. ते सगळं बँकेच्या कर्जावर आहे आणि त्या कर्जाची हमी माझ्या गुंतवणुकीवर चालणाऱ्या व्यवसायाच्या उलाढालीवर आहे. माझे पैसे परत मिळताच त्याची सगळी मालमत्ता नाहीशी होईल. मी माझे पैसे परत मागेन आणि बँक त्यांची सर्व मालमत्ता जप्त करेल. पण एवढंच नाही, खरी उत्कंठा तर पुढे आहे, जी राघव आणि त्याच्या आईवडिलांना जेव्हा कळेल तेव्हा न्यायालयाची नोटीस त्यांच्या दारात येईल. कारण मी त्यांची सर्व बँक खाती गोठवण्यासाठी न्यायालयात आधीच एक याचिका दाखल केली आहे. अमितचे शब्द ऐकून मला पहिल्यांदाच जाणवले की अगदी गर्विष्ठ माणूस सुद्धा कायद्यापुढे आणि योग्य रणनीतीपुढे शरण जाऊ शकतो. मी फायलीची पाने चाळू लागली. प्रत्येक पानावर राघवची सही होती. अगदी ती सही जी तो आपल्या कंपनीच्या लेटर हेडवर अभिमानाने करायचा. मला आठवले, तो रात्री उशिरा घरी कसा यायचा आणि जेव्हा मी त्याला विचारले की तो इतकी मेहनत का करत आहे, तेव्हा तो म्हणायचा, मला शहरातील सर्वात श्रीमंत माणूस व्हायचे आहे, जेणेकरून माझ्या आईला माझा अभिमान वाटेल. ते स्वप्न आता एका दुःस्वप्नात बदलणार होते. माझ्या सासूबाईंचा विश्वास होता की त्यांचा मुलगा नेहमीच त्यांच्या मनाप्रमाणे वागेल आणि त्या घराची राणीच राहतील. ज्या सुनेला ती पायपुसणी समजत होती, तिच्या भावाच्या पैशांवर तिचे सर्व सुखसोयी अवलंबून असतील, याची तिने कधी कल्पनाही केली नव्हती. अमितने वकिलाशी फोनवर बोलून सांगितले की सर्व कागदपत्रे तयार आहेत आणि ते दुसऱ्या दिवशी सकाळी न्यायालयात याचिका दाखल करत आहेत. वडिलांनी अमितच्या खांद्यावर हात ठेवून म्हटले, बाळा, तुला जे करायचं आहे ते विचारपूर्वक करा. आपल्याला काहीही बेकायदेशीर करायचे नाही. अमित म्हणाला, बाबा, आम्ही पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत राहून काम करत आहोत. राघवने दीदीसोबत जे काही केले त्याचे परिणाम त्याला भोगावेच लागतील. त्या संध्याकाळी मी स्वयंपाकघरात चहा बनवत असताना मला ते जुने दिवस आठवले, जेव्हा मी राघवसाठी त्याचे आवडते पदार्थ बनवायचे आणि कामावरून थकून परत आल्यावर तो मला लगेच मिठी मारायचा. ते सगळं प्रेम केवळ एक ढोंग होतं का? इतकं उघड ढोंग कोणी इतकी वर्ष टिकवू शकतं का? कदाचित हो. जेव्हा एखाद्या माणसाचं मन पैशात आणि आईच्या आंधळ्या भक्तीत गुंतलेलं असतं, तेव्हा तो आपल्या पत्नीची निष्ठासुद्धा विसरतो. माझी सासू रोज रोज त्याचे कान भरायची. राघवने स्वतःच्या डोळ्यांनी सत्य पाहण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. तो नेहमी त्याच्या आईच्या शब्दांनाच अंतिम सत्य मानत असे. जेव्हा त्या दिवशी माझ्या सासरेंनी खोटी साक्ष दिली, तेव्हा माझ्या नात्यांवरील विश्वासच उडाला. माझ्या वडिलांसारखा माणूस एवढं मोठं खोटं कसं बोलू शकतो? पण अमितने मला समजावून सांगितले की दीदी, जे स्वतःला हुशार समजतात ते अनेकदा स्वतःच्याच युक्त्यांना बळी पडतात. तू गप्प राहिल्यामुळे राघव आणि त्याच्या कुटुंबियांनी तुला कमजोर समजले. त्यांनी तुमच्या मौनाला कमजोरी समजले. आता त्यांना कळेल की एक शांत स्त्री जेव्हा आपल्या सन्मानासाठी उभी राहते तेव्हा ती काय करू शकते. आम्ही सर्वजण जेवायला बसलो तेव्हा घरात एक विलक्षण शांतता पसरली. ती भीतीतून आलेली शांतता नव्हती, तर मोठ्या वादळापूर्वी येणारी शांतता होती. अमित मला म्हणाला, दीदी, उद्या तुला खूप खंबीर राहावं लागेल, कारण कोर्टात ते तुमची बदनामी करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करतील. ते तुमचं चारित्र्य वागाळतील, ते तुमच्यावर हल्ला करतील, तुम्हाला वेडी हिंसक म्हणतील. त्यांच्या कोणत्याही बोलण्याने तुम्ही डगमगता कामा नये. मी अमितकडे पाहून डोळे पुसत म्हणाले, अमित, ज्या स्त्रीने ती भयंकर रात्र सहन केली आहे, तिला आता कोणत्याही दोषारोपाची भीती बाळगण्याची गरज नाही. त्यांनी माझ्याकडून सर्व काही हिरावून घेतले. माझे घर, माझे कुंकू, माझा विश्वास. माझं गमावण्यासारखं काहीच नाही. आणि तोच सर्वात धोकादायक असतो
मी उद्या न्यायालयात येऊन त्याच्या सर्व खोटेपणाचा सामना करीन. अमित हसला आणि त्याने मान डोलावली. माझ्या आत जणू एक नवी चेतना जागृत झाली आहे असं मला वाटलं. राघवचा अहंकार, त्याच्या आईचं दृष्ट हास्य, त्यांच्या गोष्टी, माझ्या सासरींची खोटी साक्ष, या सगळ्यांचा शेवट आता अगदी जवळ आला होता. बुद्धिबळाचा पट मांडला गेला होता आणि यावेळी सोंगट्या आमच्या हातात होत्या. मला असह्य सोडून आपला विजय साजरा करायचा राघवला वाटला होता. पण त्याला हे माहीत नव्हतं की त्याच्या किल्ल्याचा सर्वात मजबूत आधारस्तंभ माझा भाऊ होता, ज्याने आता आपला पाठिंबा काढून घेतला होता. उद्या सकाळी मी त्यांना एक असं सत्य सांगणार होते जे ते कधीच पचवू शकणार नव्हते. मी माझ्या खोलीत गेले आणि खिडकीतून बाहेर पाहिले. चंद्र ढगांमागे लपला होता, अगदी माझ्या आयुष्यासारखाच. पण मला माहीत होतं की सकाळ होताच सूर्याची किरणं या ढगांना भेदून माझ्या आयुष्यात हे न्यायाचा प्रकाश घेऊन येतील. माझं काहीही नुकसान होणार नाही आणि मला माझा गमवावा लागलेला आत्मसन्मान परत मिळवायचा होता. हे जाणून त्या रात्री मला शांत झोप लागली. ज्या दिवसाची मी वाट पाहत होते तो दिवस अखेर आला होता. न्यायालय खचाखच भरले होते. मी, माझा भाऊ अमित आणि माझ्या वकिलासोबत एका बाजूला बसलो होतो, तर राघव दुसऱ्या बाजूला त्याच्या आईवडिलांसोबत ऐटीत उभा होता. त्याच्या डोळ्यात अजूनही तोच अहंकार होता आणि तो माझ्याकडे अशा नजरेने पाहत होता जणू मी एखादा लहानसा किडा आहे ज्याला तो सहज चिरडून टाकू शकतो. त्याची आई, माझी सासू, पुन्हा एकदा नटून तुटून आली होती आणि दारामागे तिच्या चेहऱ्यावर तेच द्रुत हास्य होते. सासरे सुद्धा मिशाना पीक देत गर्वाने उभे होते. एका साध्यासुध्या गावातला मुलगा त्यांचे काय नुकसान करू शकणार होता? तो शहरातील सर्वात महागडा वकील नेमेल. न्यायाधीश येऊन त्यांच्या खुर्चीत बसले आणि कार्यवाही सुरू झाली. राघवचे वकील उभे राहिले. ते अतिशय आक्रमकपणे बोलू लागले. ते म्हणाले, भाषे, माझ्या पक्षकाराची पत्नी ही बाई खूप हिंसक आणि लोभी व्यक्ती आहे. ती एक स्त्री आहे. तिने तिच्या वृद्ध सासूवर जीव घेणा हल्ला केला आणि आमच्याकडे याचा पुरावा आहे. त्यांनी माझ्या सासूच्या हाताला बांधलेल्या पट्ट्या आणि डॉक्टरांचा अहवाल न्यायाधीशांसमोर सादर केला. माझी सासू साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभी राहिली आणि रडू लागली. ती म्हणाली, साहेब, या मुलीने मला मारण्याचा प्रयत्न केला आणि माझे पती साक्षीदार आहेत. अगदी जेव्हा माझे सासरे साक्षीदार म्हणून पिंजऱ्यात उभा राहिले आणि तेच खोटे पुन्हा सांगितले, तेव्हा कोर्ट रूममध्ये शांतता पसरली. राघवच्या चेहऱ्यावर विजयी हास्य उमटले. त्याला वाटले की खटला त्याच्या बाजूने लागला आहे आणि मला तुरुंगात पाठवले जाईल. पण मग माझे वकील उभे राहिले. अगदी शांत आवाजात ते म्हणाले, मॅलॉर्ड, विरोधी पक्ष जे काही म्हणत आहेत ते निव्वळ एक बनावट खोट आहे. पक्षकार निर्दोष आहे आणि खरी पीडित ती स्वतःच आहे, जिला कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडून रात्रीच्या अंधारात घरातून हाकलून देण्यात आले. राघवचा वकील हसत म्हणाला, माझा पक्षकार खोटे बोलत आहे. याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे? तुमच्याकडे कोणी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे का? माझा वकील हसून म्हणाला, हो, आमच्याकडे साक्षीदार आणि पुरावेही आहेत आणि त्यामुळे या संपूर्ण खटल्याची दिशाच बदलणार होती. न्यायाधीशांच्या परवानगीने माझ्या वकिलाने न्यायालयाच्या मोठ्या स्क्रीनवर एक व्हिडिओ लावला. व्हिडिओ सुरू होताच राघव आणि त्याच्या आई वडिलांचे चेहरे फिके पडले. तो व्हिडिओ त्याच दुपारचा होता ज्या दिवशी माझ्या सासूबाईंनी काच फोडली होती. खरं तर राघवने त्या घरात सुरक्षेची उपाययोजना केली होती. त्याने छुपे कॅमेरे लावले होते ज्यांना त्याच्या ऑफिसच्या कॉम्प्युटरचाही ॲक्सेस होता. अमितने राघवच्या एका विश्वासू कर्मचाऱ्याच्या मदतीने, ज्याला राघव 59 अनेकदा त्रास देत असे, CCTV फुटेज मिळवले. त्या व्हिडिओमध्ये माझी सासू काचा फोडताना, स्वतःच्या हातांना जखम करून घेताना आणि हसताना स्पष्टपणे दिसत होती. मग त्या रात्रीचा तो व्हिडिओ होता ज्यात राघव मला केसाने ओढत बाहेर काढत होता आणि त्याचे आई वडील दारात उभे राहून हसत होते. त्या क्रूरतेने न्यायालयातील प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आले. न्यायाधीशांचा चेहरा रागाने लालबुंद झाला. त्यांनी राघव आणि त्याच्या वडिलांवर न्यायालयाची
दिशाभूल केल्याचा आणि खोटी साक्ष दिल्याचा आरोप ठेवला. न्यायालयाने त्याला तात्काळ कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पण या रहस्यमय कथेतील शेवटचे आणि सर्वात मोठे वळण अजून यायचे होते. राघव रडत रडत आरोपीच्या पिंजऱ्यातून ओरडला, ठीक आहे, मला तुरुंगात पाठवा, पण सुटल्यावर मी माझा व्यवसाय पुन्हा उभा करीन. माझ्याकडे कोट्यावधी रुपयांची मालमत्ता आहे. यानंतर अमित उभा राहिला आणि त्याने न्यायाधीशांसमोर कायदेशीर कागदपत्रे ठेवली. त्याने कायदेशीर कागदपत्रे साहेबांसमोर ठेवली. अमित म्हणाला, मॅलॉर्ड, राघवचा व्यवसाय आता त्याचा राहिलेला नाही. मी 3 महिन्यांपूर्वीच त्याचे सर्व शेअर्स आणि त्याच्या कंपनीतील 70% हिस्सा कायदेशीररित्या गोठवला होता. कारण राघवने सही केलेल्या कर्ज करारामध्ये स्पष्टपणे नमूद केले होते की तो आपल्या पत्नीला कोणत्याही प्रकारे इजा पोहोचवू शकणार नाही. जर त्याने तसे केले तर त्याचा संपूर्ण व्यवसाय त्याच्या पत्नीच्या नावावर हस्तांतरित होईल. आणि सर्वात मोठे सत्य हे आहे की मी त्या कंपनीची संपूर्ण मालकी आधीच माझ्या बहिणीच्या नावावर नोंदवली होती आणि आत्तापासून तिचा मालक राघव नाही तर माझी बहीण आहे. राघव, त्याची आई आणि त्याचे वडील जमिनीवर बसले. त्यांचे ते हास्य जे एकेकाळी मला सतावत असे, ती हृदयद्रावक किंकाळी आता एका भयानक किंकाळीत बदलली होती. जो व्यवसाय त्यांचा अभिमान होता त्याची मालकीण आता मी होते. मी त्यांच्याकडे पाहिले. माझ्या डोळ्यात अश्रू नव्हते, तर एका स्वाभिमानी स्त्रीच्या विजयाचा अभिमान होता, जिने आपले उद्ध्वस्त आयुष्य पुन्हा सावरले होते आणि या गुन्हेगारांना त्यांच्या योग्य जागी म्हणजेच तुरुंगात पाठवले होते. तो संपूर्ण प्रसंग माझ्या स्मरणात कायमचा कोरला गेला होता. जेव्हा पोलीस अधिकारी पुढे आले आणि त्यांनी राघवला हातकड्या घातल्या, तेव्हा राघवचे डोळे विस्फारले. या भयंकर वादळी रात्री माझ्या स्वतःच्या डोळ्यात मला जाणवलेली भीती आणि असहाय्यता कानाने पहिल्यांदाच पाहिली. तो वारंवार ओरडत होता, आपल्या वकिलाला काहीतरी करण्याची विनवणी करत होता, पण कायद्याच्या ठोस पुराव्यासमोर कोणताही युक्तिवाद टिकू शकला नाही. काही मिनिटांपूर्वी आपल्या कपटी डावपेचांमध्ये गुपचूप आनंद लुटणारी त्याची आई आता आपल्या साडीच्या पदराने चेहरा झाकत जोरजोरात थरथरत होती. आता आपली पांढरी दाढी आणि खोटे म्हातारपण मिरवणारे सासरे आता मान खाली घालून जमिनीवर बसले होते. तो माझ्याकडे अशा नजरेने पाहत होता जणू काही पृथ्वी दबंगून त्याला गिळून टाकेल. माझा भाऊ अमितने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि अभिमानाने हसला. त्याच क्षणी मला जाणवले की या जगात कितीही दृष्टता आणि षडयंत्र रचले गेले तरी जेव्हा एखादी व्यक्ती सत्य आणि आत्मसन्मानासाठी उभी राहते तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड न्याय मिळवून देण्यासाठी कट रचते. मी त्या न्यायालयातील शिट्ट्यांच्या गजरातून खाली उतरले. मी त्या कोर्टाच्या पायऱ्या उतरले तर बाहेर सूर्य तेजस्वीपणे तळपत होता. ती मुसळधार आणि भयावह रात्र सरली होती आणि माझ्या आयुष्यात एका नव्या अधिक तेजस्वी पहाटेचा उदय झाला होता. राघवचे साम्राज्य जे त्याने माझ्या भावाच्या पैशाने उभारले होते आणि ज्याच्या गर्वापोटी त्याने मला एक निराधार म्हणून हाकलून दिले होते, ते आता त्याचे झाले होते. प्रत्येक वीट माझी झाली होती. पण आता माझ्या मनात सुडाची भावना नव्हती. केवळ एक खोल समाधान होते की माझी निर्दोषता सिद्ध केली होती आणि त्या लोकांना त्यांच्या कृत्याचे परिणाम भोगावे लागले होते. मी आकाशाकडे पाहिले आणि माझ्या आईवडिलांनी माझ्यात रुजवलेल्या मूल्यांचे आभार मानले, ज्यांनी या कठीण परिस्थितीतही मला खचू दिले नाही. माझे जीवन हा अध्याय आता पूर्णपणे संपला होता आणि मी माझ्या भावासोबत माझ्या लहानशा गोड घरी परत येत होते, जिथे मला सुरक्षित वाटत होते. जर या भावनिक आणि उत्कंठावर्धक कथेने तुमच्या हृदयाला स्पर्श केला असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि राघव व त्याच्या कुटुंबाला त्याच्या पापांसाठी माफ करावे की नाही याबद्दल तुमचे मत कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.